नवी मुंबईची जनता जनतेला पाहिजे तेच निर्णय आणेल आणि गणेश नाईककडे ठाणे जिल्ह्याची जबाबदारी पूर्ण दिली असती तर सगळे रिझल्ट उलटे पुलटे करून टाकले असते. नवी मुंबईतल्या दुकानदाराकडे जा, कॉन्ट्रॅक्टरकडे जा, बिल्डरकडे जा, गणेश नाईक तुमचा चायचा सोडा पाणी तरी पिलाय का विचारा. हे जे पैसे आले नाही भ्रष्टाचाराचे पैसे मी बोलतो ना, तारतम्य कसल्या गोष्टीचं नाही. आणि मी सांगतो की भविष्य काळामध्ये जर शोध घेतला ना तर ह्यांची जागा जेलमध्ये असेल. ज्यावेळेला 14 गावं इथे समावेश केली मंत्रालयात, तुम्ही त्या ठिकाणी फतवा काढला आणि गावं समावेश झाली. आणि इथला मी आमदार होतो ज्या शहरात, आणि मी पालकमंत्री 3 वेळा तुमच्या अगोदर झालेलो आहे. जसं तुम्हाला वाटतं ना तुम्हाला कोणी हलक्यात घेऊ नये, त्यासाठी तुम्ही सुद्धा दुसऱ्यांना हलक्यात घेण्याचं धैर्य नाही करायला पाहिजे. मी ओपनच बोलतो, तुम्ही आता हे तुम्ही दाखवणारच ना, काय लपलेलं नाहीये. मग त्यावेळेला आमच्या भावना तुम्ही कन्सिडर केल्यात का? इथल्या बिल्डर लोकांनी 4 लाख रुपयाच्या स्क्वेअर मीटरनी जर एखादा भूखंड घेतला तर सिडकोचे अधिकारी लगेच त्याला काय म्हणजे त्याची अलॉटमेंट ऑर्डर देत नव्हते. जा अमुक अमुक ठिकाणी जा, तिथून फोन आला पाहिजे. हे बोलतो ना मी, हे बिल्डर लोक आहेत, भित्री आहेत, त्यांना काय बिचाऱ्यांना पुढे धंदा पाणी करायचे म्हणजे नाव खाजगीत बोलतात, परंतु रेकॉर्डर ते तक्रार कर रे कोणी असो, या वेदीवर नाही उलटा पुलटा घेतला तर गणेश नाईक नावच बदलू. म्हणजे गणेश नाईकची लांबी होती. गणेश नाईकचा अरे गणेश नाईक काल 10.5 किलोमीटर चाललाय नॉन स्टॉप. फिजिकल फिटनेसच्या वार्ता गणेश नाईकची नाही करायची. आणि तुम्ही आमच्या फिटनेसच्या गोष्टी करता. वय झाले म्हणतो काय गणेश नाईकचं. अरे गणेश नाईक चालता चालता तुम्ही म्हातारे व्हाल रे, गणेश नाईक म्हातारा होणार नाही. घराणेशाही हा जो एक त्यावेळेला जो एक प्रभाव वाटत होता ना तो संपलेला आहे. 2015 ते 25 कालखंडात आमच्या कोर घराण्यातला कोणीच नगरसेवक नव्हता. सागर नाईकला उलट मी थांबवलं, तुम्ही त्याच्यावर अन्याय केला. आता सर्वच पक्षामध्ये म्हणजे एकमेकाची कुठल्या पक्षात किती गुंडे आहेत, किती चिटर लुटर आहेत याची यादी येते. नाही खरं आहे ते प्रचलित म्हण आहे, मनी आफ्टर पॉवर आणि पॉवर आफ्टर मनी. पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा. बरोबर आहे ना. हा हवे असं आहे. हे लोक त्यांच्या जीवनाच्या अंतिम टप्प्यामध्ये इतके रडतील ना की अंधाराचा कोणाला यांना माफ करणार नाही. 2027 नंतर ज्याला 29च्या वेळेला ज्याला डिलिमिटेशन होईल ना त्यावेळेला सगळ्यांची चित्र स्पष्ट होतील. होत्याचं नाही सवून जाईल. नमस्कार. लोकसंवादच्या नव्या परिवारात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राज्यभर सुरू आहेत. महामुंबई हे नेहमीप्रमाणे या सगळ्या संघर्षाचं निवडणुकांचं केंद्र आहे आणि महामुंबईतला सर्वात महत्त्वाचा टप्पा कुठे जर सुरू असेल तो म्हणजे नवी मुंबईत. भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना या 2 पक्षात, राज्यात मित्र पक्ष असलेल्या या 2 पक्षात युती करायची नाही असा पहिला निर्णय कुठे झाला असेल तर तो नवी मुंबईत झाला. नवी मुंबईच्या मार्गावर मीरा भाईंदर गेलं, उल्हासनगर गेलं आणि या 3 शहरांमध्ये हे 2 पक्ष आता एकमेकांच्या विरोधात उभे आहेत. एक गणित असं मानलं जातं की मुंबईत युती आहे, ठाण्यात युती आहे, कल्याण डोंबिवलीत बळे युती आहे, पण या सगळ्या संघर्षाचा महत्त्वाचा केंद्र कुठे असेल तर ते नवी मुंबईत आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ठाण्यात ओन्ली कमळ हा नाराज पहिल्यांदा कोणी दिला असेल तर तो गणेश नाईकांनी दिला. आज नवी मुंबईचे भाजपाचे नेते, राज्याचे वनमंत्री गणेश नाईक आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्याशी वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करणार आहोत, राजकारणावरही चर्चा करणार आहोत, नवी मुंबईच्या प्रश्नांवर चर्चा करणार आहोत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा जो संघर्ष सुरू झाला तो संघर्ष कसा सुरू झाला, आता तो कुठल्या मार्गाने निघालाय याविषयी देखील आपण चर्चा करणार आहोत. मला असं वाटतं नाईक साहेब हे अतिशय बेधडक वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहेत, ठाम भूमिकांसाठी प्रसिद्ध आहेत. त्यामुळे आपणही त्यांना काही टोकदार प्रश्न विचारले तर ते मला असं वाटतं ते सहज त्याचा सामना करतील. मी पहिल्या प्रश्नांपासून सुरुवात करतो. दादा, साधारणपणे एक अशी पद्धत आहे की आधी वक्त्यांनी बोलावं, पण मला असं वाटतं आम्हीच सुरुवात करतो कारण आमच्या मनात तुमच्याविषयी खूप प्रश्न आहेत. पहिला प्रश्न माझा थेट आहे दादा, तो म्हणजे नवी मुंबईत युती का झाली नाही? बाब अशी की नवी मुंबईमध्ये नाही तर लोकसभा, विधानसभा यामध्ये तिथे NDA आहे, इथे महायुती आहे. परंतु ह्या युती जर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये केली तर कार्यकर्त्यांना तिथे न्याय मिळणार नाही, ही माझी स्वतःची ठाम भूमिका होती आणि ती भूमिका माझी तशीच आहे. आणि म्हणून मी
पक्षाच्या राज्य नेतृत्वाला देश नेतृत्वाशी काही मी कनेक्टेड नाही. मी त्यांना सांगितलं की जर का ह्या युतीच्या व्यतिरिक्त निवडणुका लढल्या तर कार्यकर्त्यांना निश्चितपणे एक आपण पण काम करतो त्याचा आम्हाला सुद्धा संधी मिळते, त्याचा आनंद मिळेल. आणि त्याच्यानंतर निवडणुका झाल्यानंतर ज्या पक्षाचं बळ जास्त असेल त्यांना ती महत्त्वाची पदं मिळतील, म्हणजे परत महायुती परत निर्माण होईल. आणि अशा प्रकारची भूमिका मी पक्षाच्या विविध असलेल्या शहरातल्या लोकांबरोबर बोललो आणि ते खरं आहे. परंतु एकूणच देश स्तरावरच्या नेतृत्वाने अशी भूमिका घेतली की लोकसभेला निवडणूक म्हणजे आपण युती केली, विधानसभेला केली, तर महानगरपालिकांमध्ये सुद्धा करा. सुरुवातीला मी विरोध करत असताना नवी मुंबईमध्ये शेवटी मी आमच्या लोकांना सांगितलं की बा तुम्ही त्यांच्याशी वाटाघाटी करा. आता नवी मुंबई महापालिकेवर 1995 पासून 2020 पर्यंत गणेश नाईकांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी निवडणुका लढल्या गेल्या आणि त्या जिंकल्या गेल्या. पहिली निवडणूक 95ला मी शिवसेनेत असताना शिवसेनेच्या वतीने लढली गेली. 57 पैकी 34 नगरसेवक निवडून आले. संजू नाईक पहिले महापौर झाले. त्याच्यानंतर काही परिस्थितीमुळे मला शिवसेनेच्या पासून दूर व्हावं लागलं. नंतर 2000 साली राष्ट्रवादी काँग्रेसच्या तर्फे आम्ही निवडणुका लढल्या. त्यावेळेला 54 नगरसेवक त्या ठिकाणी निवडून आले. 2005ला परत राष्ट्रवादीचाच महापौर झाला. 2010ला राष्ट्रवादीचाच महापौर झाला. 2015ला सुद्धा, म्हणजे 95 ते 2020 पर्यंत जे महापौर झाले ते गणेश नाईकांच्या संमतीनंच झाले. शिवसेनेत असताना बाळासाहेब ठाकरे टोटल जबाबदारी माझ्याकडे देत असत. राष्ट्रवादीत गेल्यानंतर शरद पवार साहेबांनी जबाबदारी माझ्याकडे. राष्ट्रवादीच्या नेतृत्वाखाली 4दा महापौर, म्हणजे 4 टर्म, म्हणजे राष्ट्रवादीचा कालखंड हा 20 वर्षाचा राहिला, 5 वर्ष शिवसेनेचा राहिला. आता ही प्रशासकीय यंत्रणा झाली ही 5 वर्ष, म्हणजे एकूण टोटल 30 वर्ष. आता भविष्यकाळामध्ये ही आमच्या लोकांनी त्या ठिकाणी त्यांना सांगितलं तुमची यादी द्या. आता ज्या नेतृत्वाला किंवा ज्या शहरामध्ये जर का 25 वर्ष त्या ठिकाणी जनतेनं कौल दिलेलं आहे त्या ठिकाणी 111 पैकी म्हणजे अर्धा आकडा कितीचा होतोय, 56. त्यांनी 57 जागा मागितल्या. कोणी? शिंदे. म्हणजे आता मी मित्रपक्षाने, त्यांनी नाही, त्यांच्या खालच्या इथल्या लोकांनी आता 57 जागा मागितल्या, म्हणजे मोठ्या भावाच्या भूमिकेत त्यांची जायची इच्छा आहे, हे सिद्ध झालं. मग आमच्या लोकांनी त्यांना सांगितलं की म्हणजे एकूणच या मागे झालेल्या निवडणुकीमध्ये तुमचे बंडखोर ऐरोलीत पण उभे राहिले, तुमचे बंडखोर बेलापूरमध्ये राहिले. एकूण जर का त्या ठिकाणी ऐरोलीमध्ये 91,000चा लीड मला आहे. इथे मंदाताई म्हात्रे आणि संदीप नाईक याच्यामध्ये 300 मतातच फरक. म्हणजे ती दोघांची मतं जर एकत्र केली तर जवळजवळ म्हणजे 75 ते 80% मतदान हे फक्त भारतीय जनता पक्षाला झालेलं आहे, म्हणजे आता संदीप नाईक ॲड झाल्यानंतर. तर आता ज्या ठिकाणी जे 15 वर्ष, म्हणजे 2015 साली निवडणुका झाल्या, 11 वर्षानंतर परत निवडणुका होत आहेत, अशा वेळेला तुम्ही जे काही ह्या पक्षातून त्या पक्षातून नगरसेवक घेतले आणि तुम्ही संख्या दाखवली, ती संख्या कशी मान्य व्हा? आणि मग आमच्या लोकांनी त्यांना म्हटलं काहीतरी 20ची ऑफर केली. त्यांच्याकडून सांगितलं बा तुमची त्याच्यावर संमती कळवा. वाढ बघत 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 त्याच्यामध्ये आमचे पनवेलचे विक्रांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली संजू नाईक त्या ठिकाणी इथला प्रभारी होते आणि भारतीय जनता पक्षाचे डॉक्टर राजेश पाटील या लोकांनी त्यांना विचारपूस केली, परंतु शेवटपर्यंत त्या लोकांच्याकडून काही रिस्पॉन्स मिळाला नाही. मग शेवटी नाईलाज तो 111 लोकांना एबी फॉर्म वाटप करण्याचं काम केलं आणि ती युती झाली नाही. आता माझा एक दुसरा प्रश्न असा आहे, म्हणजे मी नवी मुंबईच्या प्रश्नावर थेट आलो, पण माझा एक दुसरा प्रश्न असा आहे की साधारणपणे भाजपच्या केडरचा, ठाणे जिल्ह्यातल्या केडरचा
पालघरमध्ये असो, ठाणे जिल्हा असो किंवा महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातल्या केडरचा अशी एक मागणी होती की यावेळी आम्हाला एकटं लढण्याची संधी द्या. ठाण्यात तुम्ही जेव्हा वनमंत्री झालात आणि पहिली जेव्हा तुम्ही सभा घेतलीत तेव्हा तुम्ही म्हणाला की ठाण्यात यापुढे ओन्ली लोटस, ओन्ली कमाय. तुम्ही डोंबिवलीतही त्याच दिशेने कार्यकर्त्यांच्या बाजूने उभे राहताना दिसलात. ठाण्यात सातत्याने तुम्ही उभे राहताना दिसतात. मीरा भाईंदरमध्ये तुमची कार्यकर्त्यांच्या बाजूची ही भूमिका होती. तुम्हाला असं वाटत नाही का की कार्यकर्त्यांसाठी, केडरसाठी पक्ष नेतृत्वाने काहीतरी भूमिका घ्यायला हवी होती आणि यावेळी जसा नवी मुंबईत तुम्ही स्ट्रॉंग स्टँड घेतलात तसाच तो ठाण्यात आणि कल्याण डोंबिवलीतही कदाचित तो पूरक ठरला असता पक्षाला? नाही, बाब अशी आहे की मधल्या कालखंडामध्ये महाराष्ट्राच्या भाजपच्या नेतृत्वाची इच्छा कार्यकर्त्यांना न्याय द्यावा, मिळावा अशीच होती. परंतु एकूणच केंद्रीय नेतृत्वाच्या ठिकाणी किंवा NDA आहे, NDAच्या घटक पक्ष, कारण नाही म्हटलं तरी चंद्रबाबू नायडू, नितीश कुमारजी आणि नंतर माननीय एकनाथजी शिंदे हे 3 नंबरचे NDAचे घटक आहेत, म्हणजे भाजपनंतर. तर त्यावेळेला त्या लोकांनी, म्हणजे वरिष्ठ नेत्यांनी असं ठरवलं की नाही बाबा, आपल्याला असा रॉंग मेसेज जाता कामा नये. आणि मग रवींद्रजी चव्हाण आणि देवेंद्रजींना त्यांनी सांगितलं असावं आणि त्यानुसार सगळ्यांना त्यांनी सूचना दिल्या की नवी मुंबईला सुद्धा, आणि म्हणून नवी मुंबईमध्ये युतीची बोलणी सुरू झाली. आता प्रश्न असा की माझी त्याला ठाम इच्छा होती की कल्याण डोंबिवली म्हणा, ठाणे म्हणा, भाईंदर, नवी मुंबई, उल्हासनगर, भिवंडी, वसई विरार या ठिकाणी आहोत ना, शेवटी आता लढतात ना. काही काही ठिकाणी भाजपवर सुद्धा आघात केले जातात मित्रपक्षांच्याकडून. भाजपचे लोक सुद्धा त्याला म्हणजे उत्तर देतात, कारण समोरच्याने वार केल्यानंतर आपण जर गप्प बसलो तर निश्चितपणे आपल्यामध्ये काहीतरी खोट आहे असं सिद्ध होईल. आणि म्हणून ह्या निवडणुकीच्या कालखंडात ह्या आरोप प्रत्यारोपाची एकूण फैरी सुरू झालेली आहे. माझं व्यक्तिशः मत विचारावं तर माझं मत होतं की कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी त्यांना लढवून द्यावं. परंतु ज्याला एखादा भारतीय जनता पक्ष शिस्तीचा पक्ष आहे, या पक्षामध्ये एकदा धोरण ठरल्यानंतर ते धोरण म्हणजे देशातलं, राज्यातलं, जिल्ह्यातलं, शहरात असं झिरपत येतं. आणि त्या पद्धतीनं सगळ्याच भारतीय जनता पक्षाच्या जिल्हास्तरीय कार्यकर्त्यांनी सुद्धा केंद्रीय नेतृत्वाने जी दाखवलेली इच्छा ती पूर्णत्वाला नेण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले. काही ठिकाणी यश आलं, काही ठिकाणी यश नाही आलं. मी मी एकच माझा एक मुद्दा, दादा, या शहरांपासून लगत असलेल्या अंबरनाथ, बदलापूरमध्ये भाजपाने स्वतंत्र जाण्याचा निर्णय घेतला आणि तिथल्या लोकांनी कोणाच्या बाजूने कल दिला आपण सगळं जाणता. काल तर काँग्रेसचे 12 नगरसेवक परत अंबरनाथचे भाजपामध्ये. पहिल्यांदा असं झालंय अनेक वर्षांमध्ये की जो शिवसेनेचा गड होता किंवा अलीकडच्या काळात जो शिंदेचा गड होता, अंबरनाथ सारखं शहर, मी बदलापूर अगदी म्हणणार नाही, तर ते अख्खच्या अख्खं शहर आता भाजपाच्या बाजूनी उभं राहताना दिसतंय. तिथल्या केडरचं नेतृत्वाने ऐकलं, बदलापूरच्या केडरचं नेतृत्वाने ऐकलं आणि पहिल्यांदा हे लक्षात यायला लागलंय की शिवसेना विरहित भाजपाचा 100%च्या जवळपास शिवसेना या जिल्ह्यामध्ये जाऊ शकते. एक काळ असा होता की असं म्हटलं जायचं की ठाणे जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला वगैरे वगैरे वगैरे. हे समीकरण जिल्ह्यामध्ये तुम्ही वर्षानुवर्ष या जिल्ह्याचं नेतृत्व करताय, हे समीकरण या निमित्ताने बदलताना दिसतंय का तुम्हाला? मोठा आमदारांच्या बाबतीत भाजपा मोठा भाऊ आहेच जिल्ह्यामध्ये, पण हे अधिक जर आपण मशागत केली तर आणखी 100%च्या दिशेने जिल्ह्यात जाता येईल भाजपाला. बाब असे की हे कोणाचा जिल्हा वगैरे हे तुमच्या वृत्तपत्राच्याच लोकांनी, मीडियानेच ते ठरवलेलं आहे, ते जनतेने ठरवलेलं नाही. एक तुम्ही लक्षात घ्या, 95ला ते नॉनस्टॉप नवी मुंबईमध्ये मी ज्या पक्षात होतो त्या पक्षात, आणि मी प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेसचं इथं महापौर बनला. भाईंदरमध्ये गिल्बर्ट मेंडोसांची मायरा मेंडोसा हिला महापौर बनवलं. नजीब मुल्लाला विचारून बघा, जर का काही घटकाने जर तो राजन किनी वगैरे या 2 लोकांना इकडे तिकडे नेले नसते तर ठाण्याचा महापौर सुद्धा राष्ट्रवादीत झाला असता. म्हणजे की सलग ठाणे लोकसभा, आणि ठाणे लोकसभा संजू नाईकांनी 2009 साली जिंकली होती ना, हा इतिहास आहे. मग ठाणे कोणाचा किल्ला राहिलाय का?
पलीकडे घ्या. पुंडलिक म्हात्रे कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपच्या विचाराच्या किंवा पूर्वीच्या जनसंघाच्या विचाराशिवाय तिथे कोणी महापौर होईल हे कोणी स्वप्नात सुद्धा बघितलं नव्हतं. पण त्यावेळेला मी पुंडलिक म्हात्रेला बोलत तुला महापौरच बनवतो, तुम्ही जाऊन विचारा. अजून सुद्धा पुंडलिक म्हात्रे महापौर बनला. त्याच्यानंतर सुद्धा विलासराव देशमुख आणि मी आणि आपले चेंबूरचे त्यावेळचे काँग्रेसचे मंत्री हंडोरे ठरलं. त्यावेळेला जे घटक पक्ष जे होते त्या सगळ्यांशी बोलणी झाली. संजू नाईक काटेईपर्यंत गेल्यानंतर एक परिस्थितीमध्ये मला फोन आला की जरा आपल्याला इथं माघार घ्यावी लागेल. मग संजू नाईकाला सांगितलं परत या, नाही तर कल्याणचा महापौर सुद्धा परत त्या ठिकाणी काँग्रेसचा केला असता. उल्हासनगरमध्ये पप्पू कलानी स्वतः होते, पप्पू कलांच्या मिसेसला महापौर बनवली होती. ओके, भिवंडीमध्ये तर यांचं काय कुठं काय नव्हतंच. भिवंडीमध्ये ज्यांच्याकडे पैसा तो महापौर. मग कुठं राहिला जिल्हा, कोणाचा बालेकिल्ला? या भाषा सोडून द्या. या वेळेला जर का केंद्रीय नेतृत्वाने जर त्या ठिकाणी सूट दिली असती ना तर चित्र दिसलं असतं. मगाशी तुम्ही अंबरनाथ आणि बदलापूर बाबाचे नगर परिषद नगरपालिकामध्ये जो सूर बघितल्यानंतर काही घटकांना समजलं की आता भविष्यकालामध्ये आपण जर कुठून तरी जर प्रेशर नाही आणला तर आपलं काय खरं नाही. आणि त्या खरं नाही याच्यातून मग त्या ठिकाणी केंद्रीय नेतृत्वाकडे जाऊन त्या ठिकाणी विनवणीच केली असं माझं म्हणणं आहे. आणि मग केंद्रीय नेतृत्वाने सांगितलं की करा आता तुम्ही जरा समजून घ्या, आणि त्याची परिणती आज झालेली आहे. हे ओपन बोलतो मी. माझा प्रश्न हाच आहे याला जोडूनच, की काल मुख्यमंत्री ठाण्यात होते आणि त्यांनी युतीबाबत सांगताना असं सांगितलं की ठाणे हा बाळासाहेब ठाकरेंचा आवडतं शहर होतं आणि आता त्यांची शिवसेना हे एकनाथ शिंदे चालवत आहेत. त्यामुळे आणि ते आपल्यासोबत असल्यामुळे त्यांना दुखावणं योग्य नव्हतं, म्हणून आम्ही युतीचा निर्णय घेतला. पण हाच निर्णय मग इतर शहरांसाठी का लागू झाला नाही? एक पक्षाची एवढी जर ताकद वाढले, जिल्ह्यात शिवसेनेपेक्षा जास्त आमदार आहेत, मग प्रत्येक वेळी शिंदेच्या शिवसेनेवरती गोडं काढलं जातं आणि झुकतं माप का नाही दिलं बघा, जातं? भारतीय जनता पक्षाचं केंद्रीय नेतृत्व दिलेल्या शब्दाला जागणार नेतृत्व आहे असं माझं मत आहे. आणि म्हणून आता आपली गरज संपल्यानंतर घटक पक्षांना बाजूला करू नये ह्या अतिशय चांगुलपणाच्या भावनेपोटी केंद्रीय नेतृत्वानं या गोष्टी करण्यास मनाई केली आणि परिणामी युती काही ठिकाणी झाली नाही. जर का केंद्रीय नेतृत्वाने त्या ठिकाणी, मी आज सांगतो 2027 नंतर ज्याला 29च्या वेळेला ज्याला डिलिमिटेशन होईल ना त्यावेळेला सगळ्यांची चित्र स्पष्ट होतील. काय होईल नेमकं? होत्याचं नाहीसं होऊन जाईल. आणि जनतेला माहिती आहे प्राबल्य कुठून आलं आणि कसं आलंय. ते मी मागे बोललो होतो ना, पैसा कमवा परंतु कुठल्या मार्गाने आला त्याचा निश्चितपणे मार्ग अतिशय जनसामान्याला पटवून द्या. आता हे मी बोलतो ना, नवी मुंबईमध्ये मी बोलतो ना की हरामाचा पैसा वाटायला सुरुवात केली, मी बोलतोय. पण नवी मुंबईची जनता इतकी सुजान आणि स्वाभिमानी आहे, तो पैसा नवी मुंबई जनता घेणार नाही. नवी मुंबईची जनतेला पाहिजे तेच निर्णय आणेल. आणि गणेश नाईककडे ठाणे जिल्ह्याची जबाबदारी पूर्ण दिली असती तर सगळे रिझल्ट उलटे करून टाकले असते. एक तुम्ही पैशाचा उल्लेख केला, तुम्ही परवा इथल्या भाषणांमध्ये बोललात. काल आमच्या लोकसंवादला अविनाश जाधव मनसेचे नेते होते आणि त्यांनी हाच मुद्दा मांडला की एवढा पैसा, ते असं म्हणाले की राज आणि उद्धवजी जेव्हा एकत्र बसले, आम्ही सगळे एकत्र बसलो, मी त्यांना कोट करतोय, माझा मुद्दा नाही, तर आम्हाला प्रश्न पडलाय की एवढा पैसा येतोय कुठून? हा काय PWDच्या कामांमधून, हा MMRDAच्या कामांमधून, किंवा हा काय ठराविक सिडको सारख्या संस्थेमधून येणं शक्यच नाही, याचं काहीतरी वेगळं स्रोत आहे असा त्यांनी अविनाश जाधवांनी आरोप केला. तर हे तुम्ही पहिल्यांदा पाहताय का नवी मुंबईत? अरे जयजी सामंत, तुम्ही नवी मुंबईतल्या दुकानदाराकडे जा, कॉन्ट्रॅक्टरकडे जा, बिल्डरकडे जा, गणेश नाईकने तुमचा चायचा सोडा पाणी तरी पिलाय का? विचारा. तुम्ही तर जागरूक पत्रकार आहेत. इथं नवी मुंबईतून तुमची सुरुवात झालेली आहे. तुम्हाला नवी मुंबईतला कण न कण माहिती आहे. प्रत्येक जो नगरसेवक आहे, पक्षाचा अध्यक्ष आहे,
किंवा नेता आहे त्या सगळ्यांची कुंडली तुमच्याकडे आहेत. हे जे पैसे आले नाही भ्रष्टाचाराचे पैसे मी बोलतो ना, तारतम्य कसल्या गोष्टीचं नाही. आणि मी सांगतो की भविष्य काळामध्ये जर शोध घेतला ना तर ह्यांची जागा जेलमध्ये असेल. मी बोलतो गांभीर्याने बोलतो. फक्त हे याचा म्हणजे आजचं मरण उद्याला गेलेलं आहे. मरण हे निश्चित आहे. स्वतःच्या गळ्याभोवती फास यानेच बांधलेला आहे. आणि कालांतराने तुम्हाला ते पटवून देईल मी, ही वेळ नाही. एक मध्ये युती होणार की नाही, युती होणार की नाही या चर्चांमध्ये एक क्षण असा आला होता की एकनाथ शिंदेनी तुमची भेट घेतली असं म्हटलं जातं आणि अनेक ठिकाणी ते आलं. तुमच्या या भेटीमुळे नवी मुंबईकरांपेक्षा मीरा भाईंदरच्या नेत्यांचा काळजाचा ठोका कदाचित चुकला असावा. 2 क्षण लोकांना असं वाटलं की आता हे अचानक परत नवी मुंबई मीरा भाईंदर सारखं शहर पण युतीच्या दिशेने चाललंय की काय, नेमकं काय झालं हे होतं? बघा, तुम्ही एकनाथजी शिंदेचा उल्लेख केला. माझं व्यक्तिगत त्यांचं काही वैरत्व नाही ना, की त्यांच्या प्रॉपर्टीकडे मी क्लेम केला ना माझ्या प्रॉपर्टी त्यांनी क्लेम केला. फक्त असं की माणसांनी ते जे नेहमी बोलतात की काय मला हलक्यात घेऊ नका, टांगा पलटी घोडे फरार. दुसऱ्यांना सुद्धा हलक्यात नाही घ्यायचं ना. ज्यावेळेला 14 गाव इथे समावेश केली, मंत्रालयात तुम्ही त्या ठिकाणी फतवा काढला आणि गावं समावेश झाली. अरे इथला मी आमदार होतो ज्या शहरात, आणि मी पालकमंत्री 3 वेळा तुमच्या अगोदर झालेलो आहे. एका क्षणाने तरी विचारायला पाहिजे बघा नाईक साहेब असं असं करायचं आमचे विचार आहे. आणि बाब अशी आहे की ज्या पारसिकचा डोंगर उभा आहे त्याला आम्ही महापालिकेत घेण्याचा आम्ही स्वतः ठराव मीच मांडायला लावला होता. सब्जेक्ट टू इथून टनेल काढा. नवी मुंबई महापालिकेला त्याला 500 कोटी मागितले होते. नंतरच्या कालखंडात त्याची किंमत 6,000 कोटी झालेली आहे. नवी मुंबई महापालिकेमध्ये जर त्या 14 गावांना यायचं असेल तर ठाणे महापालिकेचे 2-4 वॉर्ड क्रॉस करून यावं लागतात. दक्षिणेकडून यायचं असेल तर पनवेल महापालिकेचे 2-4 वॉर्ड क्रॉस करावं लागतात. एकनाथजी शिंदेच्या चिरंजीवाचा कल्याण लोकसभा मतदारसंघ, त्या कल्याण मतदारसंघाचा विधानसभेचा एक कल्याण ग्रामीण मतदारसंघ, त्याच्यातली 14 गाव प्रेम आला असेल म्हणून तरी सुद्धा काहीतरी तारतम्य ठेवायला पाहिजे होतं ना. जसं तुम्हाला वाटतं ना तुम्हाला कोणी हलक्यात घेऊ नये, त्यासाठी तुम्ही सुद्धा दुसऱ्यांना हलक्यात घेण्याचं धैर्य नाही करायला पाहिजे. हे ओपनच बोलतो. तुम्ही आता हे तुम्ही दाखवणारच ना, काय लपलेलं नाहीये. मग त्यावेळेला आमच्या भावना तुम्ही कन्सिडर केल्यात का? नवी मुंबईमध्ये एकेका वॉर्डमध्ये 100 कोटीची कामं तुमच्या त्याला म्हणजे आता म्हणजे ग्रामीण भाषेमध्ये त्याला तुमच्या चमच्यात बोललो असतो, पण तुमच्यावर मानणाऱ्या लोकांना 100-150 कोटीची कामं दिली. त्याला आमच्या लोकांच्याकडे 10 लाखाचं सुद्धा काम नाही झालं. ते गणेश नाईक सुद्धा कोणतरी आहे होता ना आहे ना. 90 पासून या ठाणे जिल्ह्यामध्ये नॉन स्टॉप राहिलेला एकतरी राजकारण सांगा, दाखवा तुम्ही. हे काय गणेश नाईकच्या ताकदीने नाही, गणेश नाईकवर लोकांनी केलेल्या प्रेमापोटी गणेश नाईक राहिलेला. परंतु गणेश नाईकच्या विचाराचा तुम्ही धिक्कार करणं किंवा त्याला पायदळी तोडवणं म्हणजे जनतेच्या भावनात पायदळी तोडवण्यासारखं आहे. आणि हे बोलायला मला काय कसली भीती नाही वाटत. आय एम बोल्ड इनफ टू स्टेट. आणि एक खोटं नाही आहे. कशाला मी बोललो ना, विधान भवनात बोललो होतो ना. एकनाथजी शिंदे बसले होते, देवेंद्र फडणवीसजी बसले, अजित पवारजी बसले होते. म्हटलं सिडकोमध्ये बिल्डर लोकांचे दलाल आहेत, शासनात दलाल आहेत आणि शासनामध्ये सगळ्यांचे हात साफ नाहीत. बोललो ना. कोणी विचारला पाहिजे का तुम्ही असं बोललात? नाही कोणी विचारलं. आणि मी सांगतो इथल्या बिल्डर लोकांनी 4 लाख रुपयाचा स्क्वेअर मीटरने जर एखादा भूखंड घेतला तर सिडकोचे अधिकारी लगेच त्याला काय म्हणजे त्याची अलॉटमेंट ऑर्डर देत नव्हते. जा अमुक ठिकाणी जा, तिथून फोन आला पाहिजे. हे बोलतो ना मी. हे बिल्डर लोक आहेत, भित्री आहेत, त्यांना काय बिचाऱ्यांना पुढे धंदा पाणी करायचे म्हणजे नाव खाजगीत बोलतात. परंतु रेकॉर्डर ते तक्रार कर रे, कोणी असो या वेदीवर नाही उलटा पुलटा घेतला तर गणेश नाईक नावच बदलून दे. पण ते बिचारे घाबरतात. आणि जोपर्यंत माझ्याकडे पुरावा नाही तोपर्यंत मी कुठला कोणावर आरोप करणार नाही, केलेला नाही. सातत्याने भाजपा शिंदेसाठी झुकतं माप दाखवतं जिल्ह्यामध्ये असेल किंवा इतर ठिकाणी, पण मग
त्यांच्या पक्षाकडनं ती कृतज्ञता दाखवली जात नाही का असं असं नाही नाही, बघा बाब अशी आहे, त्यावेळेला एकनाथ शिंदे नाही पण त्यांचे काही अनुयायी बोलले, म्हणजे गणेश नाईकची लांबी होती. गणेश नाईकचा, अरे गणेश नाईक काल 10.5 किलोमीटर चाललाय नॉन स्टॉप. फिजिकल फिटनेसच्या वार्ता गणेश नाईकशी नाही करायचं. यू पीपल आर विटनेस. जनता दरबारात 11 वाजता बसतो, संध्याकाळी 7 वाजता उठतो. 8 तास नॉन स्टॉप पाणी न घेता कुठल्याही गोष्टीची एक खुर्ची सोडत नाही. ही मी काय उपकार नाही करत, माझ्या मनाचा आनंद घेण्याकरता मी तिथे बसतो. आणि तुम्ही आमच्या फिटनेसच्या गोष्टी करता. वय झाले बोलतो काय गणेश नाईकचं. अरे गणेश नाईक चालता चालता तुम्ही म्हातारे व्हाल रे. गणेश नाईक म्हातारा होणार नाही, कारण गणेश नाईकच्या पाठीमागे जनसामान्यांच्या सदिच्छा आहेत, आशीर्वाद आहे. दादा एक मध्यंतरी एका उत्तम भाजपा नेत्यासोबत चर्चा ऑफ द रेकॉर्ड अर्थात सुरू होती आणि जसे मी तुम्हाला काही प्रश्न विचारले तसे ऑफ द रेकॉर्ड मी त्यांना प्रश्न विचारत होतो आणि त्यांना असं म्हणालो की तुम्ही ठाणं लिहिलं या सोडून दिलं. ठाण्यासारखं शहर एवढं महत्त्वाचं शहर आणि जिकडे संधी होती तुम्हाला ती तुम्ही सोडून दिलं. तर त्या नेत्यांनी मला एक असं इंटरेस्टिंग उत्तर दिलं. म्हणजे मला त्या उत्तराच्या अनुषंगाने मला प्रश्न विचारला. ते म्हणाले की सोडलं आम्ही ठाणं, पण जर उद्या मुंबईत महापौर भाजपाचा झाला, उद्या मीरा भाईंदरमध्ये महापौर भाजपाचा झाला, नवी मुंबईत भाजपाचा झाला, समजा कल्याणमध्ये काही चमत्कृती घडली आणि भाजपाचा महापौर झाला, उल्हासनगरमध्ये भाजपाचा महापौर झाला, काय म्हणतात त्याला, अंबरनाथ बदलापूरमध्ये तर काय झालेलं आहे आपण पाहिलेलंच आहे. असं जर चित्र दिसलं तर आम्ही जिंकलो का आम्ही हरलो. तर मला म्हणजे ह्याच्यामध्ये मला असं जाणवलं की ठाणं द्यायचं पण शिंदेंना चारी बाजूंनी काय म्हणाला त्यांची कोंडी करायची, अशी काहीतरी भाजपाची रणनीती नाही, आपल्या. मला नाही माहिती. मी बोलतो उघड बोलतो. बरोबर. अशी काय राजनीती आहे किंवा रणनीती आहे, युद्धनीती आहे, नाही आपण असं धरून चालूया की नाही आहे रणनीती. पण समजा असं घडलं तर अर्थातच भाजप जिल्ह्यात तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे भाजपाचाच स्थानिक स्वराज्य संस्थांवर पण वर्चस्व दिसेलच. नाही, आता मी बोलतो ना, येणाऱ्या ठाणे जिल्हा परिषद ग्रामीणमध्ये भाजपच्याच अध्यक्ष बसणार आहे. मी आज बोलतो. हो, ग्रामीणमध्ये भाजपचाच जिल्हा परिषद अध्यक्ष बसणार आहे. मग राहिलं कुठं? सर, आपण आता सांगितलं की युती का केली नाही, कार्यकर्त्यांचं आपण एक स्पष्टीकरण दिलं. पण काल प्रताप सरनाईकांनी लोकसत्तेशी बोलताना सांगितलं की नवी मुंबई किंवा भाईंदर किंवा अशा अन्य काही शहर आहेत जिकडे स्थानिक नेत्यांच्या अहंकारामुळे युतीचं गणित बसलं नाही. इथं तुम्ही मगासपासून बोलतोय, माझ्यात अहंकार दिसलाय तुम्हाला का? नाही, हे प्रताप सरनाईकांना वाटतं, मंत्र्यांना असं वाटतंय. मग प्रताप त्याच्या सरनाईक गणेश नाईक विषयी नाही बोलणार. तो भाईंदर विषयी बोललाय, परंतु या ठिकाणी गणेश नाईकाविषयी बोलण्याची यांची नैतिकता, म्हणजे मी प्रताप सरनाईक माझा मित्र आहे, पण प्रताप सरनाईकाला गणेश नाईकचा रोल त्याच्या राजकीय जीवनात काय ते पण त्याला माहिती आहे. कोणाला? ऑलवेज आय वॉज हिज सपोर्टर. नाही, अजून सुद्धा प्रताप सरनाईकविषयी माझ्या मनात तशा वाईट भावना नाहीत, न कोणाविषयी नाही. परंतु तुम्ही ज्यावेळेला स्वतः मोठे व्हायला बघता ना, तर दुसऱ्याच्या कमीत कमी खांद्यावर पाय ठेवा रे, पण डोक्यावर पाय ठेवण्याचा विचार नका करू. आपली संस्कृती सांगते की डोक्यावर पाय ठेवून मोठे होणारे लोक फार दूरकाल प्रवास करू शकत नाहीत. हे मी बोलतो, हे अधोरेखित करून घ्या. प्रतापचा पुढचा जो प्रश्न प्रताप सरनाईक पुढेही असं म्हणाले, तो अहंकाराचा मुद्दा तुम्ही म्हणताय तो एका अर्थाने बरोबर आहे. तो त्यांचा नरेंद्र मेहताविषयी जास्त ते बोलणं नक्कीच होतं, पण ते दुसरीकडे असं म्हणाले की आम्ही कृतज्ञता मानतो भाजपाची, आम्हाला मुख्यमंत्री केलं, आम्हाला मंत्री केलं, त्यामुळे आम्ही कृतज्ञ आहोत भाजपाचे. पण ते रवींद्र चव्हाणांविषयी असं म्हणले की रवींद्र चव्हाण एवढं आक्रमक राजकारण करतायत की ते कल्याण डोंबिवलीचे प्रदेशाध्यक्ष आहेत का राज्याचे आहेत, असं म्हणजे मी त्यांना कोट करून गेलो. दुसरीकडे ते असं म्हणाले की आमच्याच गयाशी आलेला आहे, त्यामुळे आम्ही पण जागोजागी भाजपाला धडा शिकवू. नवी मुंबईचा उल्लेख त्यांनी थेट केला नाही अर्थातच, पण एकंदर ते इन जनरल भाजपाविषयी बोलले. यातून एक या ज्या दोन पक्षांमधला हा सरळ म्हणजे थेट भाजपाच्या प्रदेशाध्यक्षांना बोलणं की ते डोंबिवलीचे प्रदेशाध्यक्ष आहेत, ते कुठे स्टेटचे आहेत, पुन्हा आम्ही पण आता तुम्हाला धडा शिकवू, अशी भाषा. यावर काय म्हणाल नेमकं तुम्ही? हे बघा, बाब असे की रवींद्र चव्हाण किंवा कल्याण डोंबिवलीचे नाहीत, पक्षानं त्यांना संपूर्ण राज्याचं अध्यक्षपद दिलेलं आहे आणि ही इज वर्किंग लाईक स्टेट प्रेसिडेंट. म्हणजे रवींद्र चव्हाण मुंबईमध्ये सुद्धा कार्यरत आहेत,
कोकणामध्ये आहेत, पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहेत, विदर्भामध्ये आणि खानदेशामध्ये सुद्धा आहेत. आणि त्याचे रिझल्ट दिसते ना नगरपालिका नगर परिषदेमध्ये. ह्यामध्ये देवेंद्र फडणवीसांचं म्हणजे मोदीजींच्या विचाराचा हा प्रभाव आहेच. देवेंद्रजीच्या एकूण असलेल्या राज्यकारभार करण्याच्या भूमिकेचं आहे. परंतु याच्यामध्ये रवींद्र चव्हाणांचं जे काम आहे हे दुर्लक्षून चालणार नाही. जरी आता प्रताप सरनाईकांना वाटत असेल ते कल्याण डोंबिवलीचे प्रदेशाध्यक्ष, ओके, राजकारणामध्ये असे त्याला काय म्हणतात म्हणजे टोळेबाजी असते. आता ती रवींद्र चव्हाण सुद्धा लाईटली घेतील दाखवायला, पण रवींद्र चव्हाण सुद्धा पेलवान आहे. रवींद्र चव्हाण सुद्धा त्या गोष्टीची योग्य वेळी परतफेड करतील. नाही झालं ना आता प्रश्न. माझं म्हणणं आहे बघा, राजकारणामध्ये कुणी कुणाला हलकं घेऊन जनसामान्यांच्या हिताकरता जे राजकारण होतं त्या ठिकाणी सकारात्मक राहिलं पाहिजे. मी शपथपूर्वक सांगतो, ज्याला मी जनता दरबारात बघतो त्याला त्या माणसाचा हात बघतो, त्याचा चेहरा नाही बघत. तो कुठल्या धर्माचा, जातीचा, भाषेचा, कुठल्या म्हणजे कोकणी, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, कुठल्या समाजाचा किंवा ना कुठल्या पक्षाचा सुद्धा बघत नाही. जर समोरच्या एखाद्या विरोधकांच्या पैकी जर एखादा माणूस अडचण घेऊन आला, त्याची अडचण योग्य असेल तर त्या ठिकाणी आपण त्याला मदत केलीच पाहिजे. आणि मी करणार. हे करण्यापासून कोणीही रोखलेलं नाही. देवेंद्र फडणवीसांचं म्हणणं आहे की ज्या ज्या गोष्टी योग्य आहेत त्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. निश्चितपणे आपल्या पक्षाचा जो काही मान सन्मान ठेवलाच पाहिजे. पण विरोधकांना सगळे एका म्हणजे कचऱ्यासारखे झाडू मारण्याची भूमिका घेणार आहे, त्यांचं राजकारण जास्त दिवस चालत नाही. ह्याला जोडून प्रश्न आहे. शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी टीका केलेली की भाजपाने उमेदवारी देताना संघाचे किंवा तिकडचे भाजपाचे जे स्थानिक उमेदवार आहे त्यांना संधी दिली नाही. आता ही जी निवडणूक आहे ही मूळ भाजपवासी विरुद्ध घराणेशाही असं आहे. तर तुमचं काय मत आहे? म्हणजे हे की बघा, उमेदवारी हा देताना- घराणेशाही आणि शब्द इतका जुना झालाय, ऐकून घे. त्याच्यातली जी घराणेशाही हा जो एक त्यावेळेला जो एक प्रभाव वाटत होता ना, तो संपलेला आहे. प्रत्येक पक्षामध्ये आता घराणेशाही म्हणजे त्यांचा रोख साधारण आमच्याकडे असू शकेल. गेल्या 2015 ते 25 कालखंडात आमच्या कोर घराण्यातला कोणीच नगरसेवक नव्हता. सागर नाईकला उलट मी थांबवलं. तुम्ही त्याच्यावर अन्याय केला. कोणाला? सागर नाईकला. म्हणजे घराणेशाही हा आजकाल कुठल्याही पक्षाला लागू नाही. शेवटी आता या ठिकाणी निवडून येणारा हा क्रायटेरिया आहे. आता सर्वच पक्षामध्ये म्हणजे एकमेकाची कुठल्या पक्षात किती गुंडे आहेत, किती चिटर लुटर आहेत याची यादी येते. नाही, खरं आहे ते. आता प्रश्न असा आहे की जोपर्यंत एखाद्या माणसावर आरोप सिद्ध होत नाहीत तोपर्यंत गुन्हेगार म्हटला जाणार नाही. हे पण खरं आहे. परंतु ह्याला कुठला पक्ष अपवाद राहिलेला नाही. आणि हे घराणेशाहीचे आरोप हे करणं म्हणजे आता उद्याला तर सांगा दिलं तर नवी मुंबईमध्ये एकेका त्यांच्याच पक्षाने एकेका घरात 4-4 तिकिटे दिलेली आहेत, 3-3 तिकिटे दिलेली आहेत ना. मग त्यांना असं घराणेशाही बोलायची का? नाही, ते बरोबर नाही. त्याने त्याची चूक ती दुरुस्त करायला पाहिजे असं माझं मत आहे. अजून एक आहे म्हणजे वाशीमध्ये आता तुम्ही बघाल तर म्हणजे वेल प्लॅन सिटी असं बोलतात, पण आता गेल्या 2-3 वर्षामध्ये म्हणजे JN4, JN1, JN2, A टाईप, C टाईप इथे ना मोठ्या प्रमाणात रिडेव्हलपमेंट चालू आहे. तिथे राहणारा वर्ग हा मध्यमवर्गीय आहे. आता तुमच्याच आहे ना जुगावातले 2 उमेदवार आहे म्हणजे भोईर म्हणून भाजपाचे, त्या म्हणजे त्या म्युन्सिपाल्टीचं ऑफिस आहे नवी मुंबई, तिथे एंटर करताना ती रस्ता फक्त असा छोटासा आहे. आता समजा 2-3 वर्षाने तिकडे रिडेव्हलपमेंट झाल्यानंतर लोक राहायला आली. आता सध्या तुम्ही बघितलं ना वाशीमध्ये संध्याकाळी 6 पासून आहे ना वाशी डेपो ते ब्ल्यू डायमंड इतकी ट्रॅफिक होते ना की जायला म्हणजे अर्धा 1 तासाच्या वर जातो. आता तुमचं वाशीवरती किंवा नवी मुंबई बोललं की गणेश नाईक असं म्हणजे समीकरण आहे. मग हे जेव्हा रिडेव्हलपमेंट होतं तेव्हा तुम्ही का म्हणजे असं यावरती तुमची प्रतिक्रिया काय? आणि त्याच क्षेत्रामध्ये शिंदे गटाचा नेता म्हणजे जे उपमुख्यमंत्र्यांचे असे जवळचे बोलले जातात आणि त्या दिवशी एकनाथ शिंदे पण बोलले की आम्हाला विकास पाहिजे. आता तो ठाण्यामध्ये आम्ही विकास बघितला, घोडबंदर रोडला लोकांना रिडेव्हलपमेंट मिळाले, टॉवर झाले, पण तिकडे जायला 1 ते 1.5 तास लागतो म्हणजे घोडबंदरमध्ये. हेच जर चित्र आता वाशीमध्ये पण होऊ शकतं का असं? बाबा शेख, आता टीव्हीला बातमी चालू आहे.
गणेश नायकांनी म्हणलं हा युनिफाईड DCR कुठल्या शाण्याने निर्माण केला. मी योग्य ठिकाणी बोललो, आता कुठं बोललोय हे बोलणं बरंच गरजेचं नाही. पिन ड्रॉप सायलेन्स झाले सगळे. पूर्वीच्या काली एक FSI मुंबईला होता. काही कुणी जर अशी गॅलरी काढली तरी सुद्धा NGO त्या ठिकाणी थरारून फॅक्ट म्हणून मुंबईला त्या ठिकाणी महत्व होतं. आज जसं खैरात वाटली जात तसं FSI वाटला गेलेला आहे. मी आज बोलतो, तुम्ही तो मुद्दा काढला तर सेक्टर 10 वगैरेचा 9 आणि 9A, त्या ठिकाणी ज्याला पूर्ण इमारती होतील ना त्याला एका माणसाच्या वरती 2 माणसं तशी असा प्रवास करायला लागेल. काय बोलतो मी? ही मी बोलतो तिथं कार जाणं मुश्किल, मोटरसायकल पण चालत बस एलिव्हेटेड म्हणजे 1 लेवल 2 लेवल 3 लेवलचे रस्ते करायला लागतील. हव्यास माणसाला पैसे कमवण्याचा किती असायला पाहिजे. अरे भविष्यकाळात आता या आपल्यापर्यंत ठीक आहे, पुढच्या भावी पिढीला काय वाढणार आहेत. आज नवी मुंबई लिव्हेबल सिटी म्हटली जाते, सुंदर शहर म्हटलं जातं. मी सांगतो की ज्या दिवशी हा FSI वापरला गेला ना या शहरामध्ये कोणी राहायला, मी स्वतः म्हणजे इतकं प्रेम असताना सुद्धा मी पण कुठे वाडा मोखाडा जव्हार मुरबाड बिरबाड जायला मागेन. कारण जे वातावरण होणार आहे ना ते हव्यास आहे. एक प्रचलित म्हण आहे, मनी आफ्टर पॉवर आणि पॉवर आफ्टर मनी. पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा. हे बरोबर आहे ना? हा हव्यास आहे. हे लोक त्यांच्या जीवनाच्या अंतिम टप्प्यामध्ये इतके रडतील ना की अंधाराचा कोणाला सुद्धा यांना माफ करणार नाही. माणसाच्या जीवनामध्ये मोठं होण्याची स्वप्न सगळ्यांनी बघितली पाहिजेत. आणि मी बोललो होतो लॉटरी लागली, बोललो होतो ना त्याला आम्ही देवेंद्र फडणवीस शपथ घेते असे वाटलं असताना त्या ठिकाणी शपथ एकनाथ शिंदेने घेतली. बोललो मी त्यावेळेला, बोललो ना आज पण बोलतोय. ह्याच्यात काय वावड आहे? भाजपचे इतके आमदार असताना त्याला म्हणते 105 होते आणि महाराष्ट्राच्या प्रत्येक जनता बोलत होती की देवेंद्र फडणवीस आता शपथ घेतील. चला बदल ठीक आहे. अरे पण त्याच्यानंतर तुम्ही ज्या पद्धतीनं राज्यकारभार केला, हा कारभार राज्यकारभार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळ होतं. छत्रपती शिवाजी महाराज सर्व गोष्टींनी नैपुण्य त्यांच्याकडे होतं, पण तरी सुद्धा सेकंड ओपिनियनसाठी आपल्या सहकार्यानं ते पुढे करत होते. यांना वाटलं तर ह्यांच्या आमच्या नंतर कोणी राजाच नाही, असं होतं का? याला जोडूनच प्रश्न दादा की युनिफाईड DCR जो हा प्रकार आलाय याच्यामुळे 5 पट लोकसंख्या वाढेल, शहरांचा भार वाढेल. नेमकं काय होणार याच्यामुळे शहरांवर परिणाम, आणि त्यांना सरकारचा हा निर्णय चुकीचा होता का? मी आज बोलतो चुकीचा होता. जिथं बोलायचं तिथं बोललोय मी. प्रश्न असा की त्या ठिकाणी पाणी पुरवठा, मलनिस्सरण, वाहतूक, आरोग्य सेवा, बाग बगीचे, कॉलेजेस, या सगळ्यांचा जर तुम्ही, अरे बाब अशी आहे की लक्षात की इतका मोठा परिसर पडला पुण्यापर्यंत. ह्या मुंबई पुणेच्या बाबत जे त्या रस्त्याला कनेक्टेड समजा 50 मीटरवर म्हणजे 50 किलोमीटरवर असं एखादं 1500 एकराचं जर असे सॅटेलाइट सिटी बनवल्या असत्या तर हे कंजेशन झालं नसतं. पण ह्याच्या पाठीमागे जनतेची सोय नाही. स्वतःला म्हणजे राजकारण करण्याकरता किंवा स्वतःचे बंगले इमारती बांधण्याकरताच त्या ठिकाणी ह्या युनिफाईड DCRचा वापर केलाय असं माझं म्हणणं आहे. ह्या शहरात राहणारा कुठलाही सुजाण नागरिक ज्याला शांततेने जीवन जगायचं असा माणूस याचं चित्र ज्याला निर्माण होईल ना त्याला कोणी त्या ठिकाणी या शहरात राहण्याची इच्छा प्रदर्शित करणार नाही. मला हाच प्रश्न विचारायचा होता. आता राज्य सरकारच्या नगर विभागाने हा UDCPR आखलेला आहे. त्यातून किती आता टोलेजंग इमारती उभ्या राहत आहेत. मग अशी प्रतिमेशनी प्रश्न विचारला, त्यामुळे कंजेशन उलट ते सुटायला हवं तर काही ठिकाणी कंजेशन वाढताना दिसत आहे. नवी मुंबई शहर तुमच्या नेतृत्वाखाली अनेक वर्ष राहिलेलं आहे. इथली निवडणूक भाजपा तुमच्या नेतृत्वाखाली लढत आहे. उद्या सत्ता आली तुमच्या पक्षाची किंवा तुमच्या विचारांची, तर यामध्ये
काय करू पाहताय तुम्ही? ही चूक तुम्ही म्हणताय, ती चूक ती कशी सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल? तुम्ही सीएम ना यामध्ये काही हस्तक्षेप करायला लावाल? आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची, ते ज्याला उपमुख्यमंत्री होते त्याला माझी चर्चा झाली होती. म्हणजे काय चाललंय, फक्त टोले जंग इमारती उभ्या राहतील, इन्फ्रास्ट्रक्चरचं काय? या इतक्या लोकसंख्येला पाणी पुरवठा, घनकचऱ्याची व्यवस्था, मलनिसरणाची व्यवस्था नाही होऊ शकणार. आणि माझं मत आहे लक्षात जागा की शहराची वाट लावण्याचं काम झालं. वाट जे म्हणजे ग्रामीण भाषेमध्ये काय, शहराचा एकूण विचका करण्याचं काम झालेलं आहे. आणि भविष्यकाळामध्ये जनतेला लक्षात येईल ते की हे जे आपण जे स्वीकारलं, आणि खरं म्हणजे काही NGOजने खरं म्हणजे याच्या अगेन्स्टमध्ये कोर्टात जायला पाहिजे होतं. सुप्रीम कोर्टापर्यंत लढायला पाहिजे होती की हे शहराच्या करता हे किती बाधक आहे. कुठल्याही गोष्टीचा एकूण पूर्व अभ्यास न करता याचे दुष्परिणाम काय होतील याचा विचार न करता अशा प्रकारचे खैरात वाटण्याचं काम चाललेलं आहे. आणि मी बोलतो ना, याच्यामध्ये भ्रष्टाचाराशिवाय दुसरा काहीच नाही. देवेंद्र फडणवीस ही योजना आणली देवेंद्र फडणवीसांनी, पण ही देवेंद्र फडणवीसांची योजना निराळी होती. इथं तर भरमसाठ गोष्टी चालल्यात. तुम्हाला आठवत असेल मी बोललो होतो की जो रेसकोर्स आहे, हा रेसकोर्सच्या जागा विका आणि कर्ज, त्याला 1.5 लाख कोटी कर्ज होतं. किती? आता ते कर्ज 10 लाख कोटीच्या वर गेलेलं आहे. तर त्यावेळेला जर का मी काय म्हटलं तर शहरातल्या अतिरिक्त जागा, अतिरिक्त म्हणजे ज्या DP प्लॅनमध्ये आहेत त्या जागाच्या व्यतिरिक्त जागा आंतरराष्ट्रीय त्याचं टेंडर काढा. मी असं नव्हतं बोललो की, आणि न पेक्षा त्याच्यानंतर तिथले कॉर्पोरेटर, तिथले बिल्डर, तिथले गुंडे फुंडे मिळून याचे वाट लावतील. आज मुंबईमध्ये SRA काय? SRA तेच आहेत. 2013 साली बोललो तुम्ही, किती वर्ष झाली? 12 वर्षामध्ये हा सत्यानाश झाला. आता तिथे रेसकोर्सला चालले ना, त्याला मी काय बोललो होतो की म्हणजे ह्या घोड्या म्हणजे काही 100 लोकांचे 500 घोडे 2 सीझनला धावतात. म्हणजे पुणे मुंबई रस्त्याला कुठे एक रेसकोर्स तयार करा, या रेसकोर्सची चांगली रचना करा. त्याला मी बोलल्यानंतर आपले रेमंडचे विजयपत सिंगाने तोच फॉर्म्युला दिला होता. आंबे तेच होते, कुठे आमचे तर हापूस आंबे होते, पॅकिंग आमची बरोबर नव्हती. विजयपत सिंगानीचे गावठी आंबे त्यांनी पॅकिंग मस्त केली, ते विकले गेले. हा बोललो होतो तुम्ही बघा ना, माझ्या नंतर 6 महिन्यांनी बोलले होते. त्याला काही लोकांनी नापसंत, त्याला ते रेडिओ बिडिओवर गणेश नाईक मंत्री चला शहर बेचणे असे क्रिटिसाइज केलं तुम्हाला. आज काय घडलं तेच घडलं ना. बीकेसी त्याला अजिबात तिथं विकास नव्हता, त्याच्यानंतर त्या जागा विकल्या गेल्या. म्हणजे आता प्रश्न असं, त्यावेळेला जर ते विकल्या असत्या, राज्यावरचं ते कर्ज फिटलं असतं, राज्य सुबत्तेमध्ये असतं. आज राज्य ते विकले गेलं, पण राज्य 10 लाख कोटीच्या वरती कर्ज घेऊन त्या ठिकाणी आहे. जोडूनच फक्त विचारायचं, तुम्ही म्हणालात की सरांनी ही युनिफाईड DCR योजना आणली, पण मुळात पूर्वी प्रत्येक शहराची भौगोलिक रचना वेगळी आहे, त्यानुसार DCR रूल होता. तर तो ज्या प्रत्येक शहराला लागू होऊ शकेल का योग्य प्रकारे, आणि त्याचं नियोजन होऊ शकतं? नाही बघा, बाब अशी आहे की जसं म्हणजे तुम्हाला बोलता सांगतो, ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडात त्यावेळेला अशा काही खाती नव्हती कुठली, पण ज्याला ब्रिटिश आले तेव्हा ब्रिटिशांनी याचं कारोबार करण्याकरता नगरविकास खातं, ग्रामविकास खातं, आरोग्य खातं, शिक्षण खातं हे डिफाईन केलं, वन खातं. आता त्यावेळेला ब्रिटिशांनी जनरल फॉरेस्ट, प्रोटेक्टेड फॉरेस्ट, रिझर्व्ह फॉरेस्ट, त्याच्यानंतर अभयारण्य आणि कोरमध्ये नॅशनल पार्क. आता त्यावेळच्या ब्रिटिशांनी ठरवलं त्या ठिकाणी 7/12 उतारा होता. त्या 7/12 उतारावर फॉरेस्टचं नाव आहे रेकॉर्डला, परंतु आताच्या लेटेस्ट 7/12 उतारावर ते फॉरेस्टचं नाव लापता झालेलं आहे. आणि त्याच्यामुळे म्हणजे फॉरेस्टच्या जागा काही लोकांनी ग्रॅब करण्याचा प्रयत्न केलेला आहे.
सुरू झाले. ऐकला का? तर बाब असे की त्यावेळेला ब्रिटिशांनी ठरवल्यानंतर आले आपल्याकडे. अगोदर ब्रिटिशांच्या अगोदर या सिस्टीम होत्या का? नव्हत्या. एक मुद्दा म्हणजे आता या सगळ्या आपण प्रकल्पांविषयी बोलतोय, FSI विषयी बोलतोय, म्हणून मग पुढच्या टप्प्यात आपण नवी मुंबईच्या पण प्रश्नांकडे जाऊ. एक ठाण्यात सातत्याने आम्ही 6-7 असे कार्यक्रम घेतले. अनेक ऍक्टिव्हिस्ट त्यामध्ये होते, काही राजकीय नेते त्यामध्ये पुढे आले, काही विरोधी पक्षाचेही होते. विकासाचा जो काही सध्या मोठे मोठे प्रकल्प आखले जात आहेत, बोरिवली ठाणे टनेल आखलं जात आहे, एक प्रकल्प संपत नाही दुसरा प्रकल्प सुरू होतो, मेट्रोची कामं एवढ्या मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत, लगेच उन्नत मार्ग सुरू होतोय. एका प्रकल्पाचा आनंद, पूर्णत्वाचा आनंद घेता घेता आपण दुसऱ्या प्रकल्पाच्या कोंडीत सापडतो, अशी अवस्था ठाण्यासारख्या शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर दिसते. प्रकल्पाच्या सुविधा पेक्षा काही ठिकाणी प्रकल्पांचा जाच होतोय की काय, एवढ्या मोठ्या प्रमाणावर प्रकल्पांचा भडीमार केला जातोय. त्यातून प्रदूषणाच्या अनेक तक्रारी आहेत. मेट्रो प्रकल्पांच्या कामांमध्ये प्रदूषणाच्या टोकाच्या तक्रारी आहेत. या प्रकल्पांच्या आखणीविषयी तुम्हाला नेमकं काय वाटतंय? श्वास गुदमरतोय का लोकांचा? नाही, नाही, त्याचा नाही. टप्पा असला नाही, पाहिजे. ऐकून घ्या. बाब असे की हे मेट्रो, मोनो, टनेल, हायवेज हे गरजेचे आहेत. अमेरिका ही प्रॉब्लम असणारा देश का बनला? त्या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर तयार करा, रस्ते, पाण्याचे साठे, वीजेचे उत्पादन, मग त्या ठिकाणी आरोग्याच्या सोयी, शिक्षणाच्या सोयी. ते ज्या ठिकाणी, ज्या देशामध्ये रस्त्यांची नेटवर्क चांगलं आहे, तो देश प्रगतीकडे जातो. आता वाढवण पोर्टचा मी उल्लेख करतो. वाढवण पोर्ट हे जगातल्या 10व्या नंबरचं पोर्ट होणार. एशियामध्ये इतका मोठा पोर्ट किंवा डेप्थचा हा पहिला पोर्ट आहे. त्या वाढवण पोर्टशी भारतातल्या सर्व रस्त्यांना कनेक्ट केलेलं आहे टोटल. आणि हे रस्ते करणं मोनो, मेट्रो वगैरे गरजेचं आहे. फक्त याच्यामध्ये जो हलकटपणा जो FSIचा केला ना, तिथंच वाट लागली. हा FSIचा जर त्या ठिकाणी घोल केला नसता आणि एकेका टप्प्याटप्प्याने सगळ्या गोष्टी केल्या असं तर प्रॉब्लेम आला नसता. नाही, हे बघा, आपण ज्याला एखादं घर रिपेअर करतो किंवा रिकन्स्ट्रक्शन करतो, पुनर्निर्माण, त्याला ते घराच्या राहणाऱ्या लोकांच्या अडचणी होतात ना. तात्पुरत्या काही ठिकाणी अडचणी निर्माण झाल्या असत्या, परंतु दुर्गामी त्या अडचणीनंतर लोकांना फार आनंद मिळाला असता. प्रश्न होता की गेल्या 3 वर्षांपासून आता विकासाचा मुद्दा निघालाच होता, तर त्यासोबतच आता प्रदूषण सुद्धा नवी मुंबईत इतकं वाढतंय. गेल्या 3 वर्षापासून AQI लेवल हा जवळपास 100-150च्या वरती जातोय आणि संध्याकाळच्या वेळेला विशेषतः म्हणजे श्वास घ्यायला सुद्धा त्रास होतो, इतकी परिस्थिती भीषण आहे इथे. तर त्याबद्दल तुम्ही काय कसं बघताय? हे बघा, फॉर्च्युनेटली का अनफॉर्च्युनेटली या राज्याचा 2 वेळा पर्यावरण मंत्री मी होतो. या दगडखानी मालकांच्या युनियनचा पहिले अध्यक्ष मी होतो, नंतर संजू नाईक अध्यक्ष झाले. परंतु त्या दगडखान्यांचं होणारं प्रदूषण हे ह्या शहराला घातक आहे याची मला जाणीव झाल्यानंतर आम्ही आमच्या ज्याकडच्या क्वाऱ्या होत्या, आमच्या कुटुंबाच्या कनेक्टेड 5 क्वाऱ्या आम्ही बंद करून टाकल्या. इट्स हिस्ट्री. आणि मग त्या काही घटकांना मग मी सांगितलं, तुम्ही तुमचं युजर चेंज करा, धंदा तुमचा, ती जागा तुम्हाला तुमच्याकडे राहू दे. आता बाब अशी आहे की त्या जागा कोणाच्या आहेत? सिडकोमध्ये आमच्या, ते सिडकोच्या जागा नाहीत. त्याचा जे मूल्यांकन होय ते त्या सगळ्या प्रकल्प शेतकऱ्यांनी सिडकोच्या मार्फत वन खात्याला दिलेले आहेत. नेट प्रेझेंट NPV, आणि त्या एजंटचं काम फक्त सिडकोने केलेलं आहे. सिडको सांगता नाही, ह्या क्वाऱ्या आमच्या. आता फक्त ते दिवस जाऊ द्यात, नंतर मी सगळ्या गोष्टी घेणार आहे. कोर्ट कचेऱ्यात सुद्धा नाही, मंत्री स्तरावर सुद्धा जर का ज्या घटकांनी नेट प्रेझेंट व्हॅल्यू त्याची मूल्यांकनाची किंमत भरलेली आणि ते फॉरेस्टला आधार झालेले, मग तुम्ही मला कसे? त्यावेळेला सामुदायिकरित्या त्या कार्यकर्त्याला सिडकोला दगड, विटा, रेती, मातीसाठी सगळ्या गोष्टी पाहिजे होत्या, म्हणून त्यांना एजन्सी देवर एजंट. आणि सिडकोचे अधिकारी काय ज्यांच्या डोक्यात म्हणजे किडा आहे ना,
ते म्हणतात दिस प्रॉपर्टी बिलॉंग टू अस. अरे मूर्ख माणसा, जर तू जर त्या ठिकाणी तुझा बापाचा धंदा असता, तू असं भाषा केली असतीस? ज्याला आपण निर्णय घेतो ना, त्याला आपण जर त्या जागे असतो तर काय करा. आणि आम्ही भाऊ तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही निर्णय घेतला. आणि मी जयेशला माहिती आहे, मी त्या सर्व गोष्टीच्या विरुद्धात आहे. आता हे सगळे मुंबईच्या तो कचरा जळतो ना, त्याचा धूर इकडे येतो. वाशीची खाडी म्हणजे काय बॅरियर नाही काय. तो संध्याकाळी तो हवा आली का सगळा नवी मुंबईमध्ये पाप तुमची आणि भोगाचे नवी मुंबईचे लोक. नवी मुंबईमध्ये घनकचऱ्याचं व्यवस्थापन, STPचं व्यवस्थापन याच्या इतकं सुंदर दुसऱ्या कुठल्या राज्यामध्ये नाही, देशामध्ये नाही. दादा असं म्हणताय की तुम्ही 2-3 प्रश्नाकडे जाऊया. शहरांचा विचका झालाय असं तुम्ही म्हणताय. तो सुरू होत असताना तुम्ही सातत्याने नवी मुंबई शहराविषयी बोलता, चोरीविषयी तुम्ही सातत्याने आरोप करतायत. बोलतो तर पाणी आपलं चोरलं जात आहे त्याच्याविषयी तुम्ही वारंवार म्हणताय. खरंच याच्यात किती तथ्य आहे आणि नाही, काय नाही, ऐकून घ्या ना. एकच प्रश्नाला जोडून विचारायचा आहे. तुम्ही गेल्या 1.5-2 वर्षापासून संतोष म्हणाला त्याप्रमाणे अनेक मुद्दे मांडले. तुम्ही सत्तेत आहात, पण तुम्ही या शहराचं एक रिप्रेझेंटेशन विरोधी पक्षासारखं ही करता. हा, आणि तुम्ही पाणी चोरल्याचा मुद्दा मांडला, तुम्ही भूखंड चोरल्याचा मुद्दा मांडला, तुम्ही 14 गावांच्या या शहरावर लादण्याचा मुद्दा मांडला, तुम्ही इथल्या फ्लेमिंगो सेंच्युरीज बुजवण्याचा मुद्दा आक्रमकपणे मांडला. नेमकं तुम्ही जो त्या 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 2.5 वर्षाचा तुम्ही आत्ता उल्लेख केला, नेमकं काय आहे? म्हणजे असं म्हटलं जातं की एकनाथ शिंदे आणि गणेश नाईकांचं पटत नाही. त्याचं कारण अनेक गोष्टी गणेश नाईकांना पटल्या नाहीत. तर त्या कुठल्या नाही पटल्या? नाही, बाब अशी आहे की मोरबे धरणाचं पाणी हे मधल्या काळामध्ये अन्य शहरांना दिलं गेलं. माणुसकी म्हणून त्या ठिकाणी दिलं पण पाहिजे. पण ज्या लोकांनी 500 कोटीचं कर्ज त्या परिस्थितीत डोक्यावर घेतलं, त्या लोकांना वंचित ठेवून त्या ठिकाणी पाणी दुसऱ्यांना देणं उचित आहे का? त्याच्यानंतर अन्य शहरांच्या करता 12वी धरणाची उंची वाढवण्याचा निर्णय घेतला, चांगला आहे. त्या प्रकल्पग्रस्त लोकांना नोकऱ्या देण्याची भूमिका पण ती योग्य आहे. खरं म्हणजे नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये 69 तिकडचे प्रकल्पग्रस्त लोक डायरेक्ट फ्रॉम फर्स्ट डे पासून परमनंट, मेडिकल नाही, इंटरव्ह्यू नाही, मुलाखत नाही, काय नाही, डायरेक्ट ठीक आहे. आणि त्याच्या बदल्यात 35 MLD पाणी त्या ठिकाणी नवी मुंबई महापालिकेला देण्याचं ठरलं होतं. 2,500 टँकर 10,000 लिटरच्या गेल्या 6 वर्षापासून नवी मुंबई महापालिकेला मिळत नाहीत. मग का म्हणजे लोकांनी बोललं पाणी चोरलं तर काय वाईट आहे? चुकीचं आहे? त्याच्या बदल्यातली माणसं इथं नोकरीला लागली आणि पाणी मिळत नाही. मी देवेंद्रजींना बोलल्यानंतर मग देवेंद्रजींनी मी सांगितलं मी मिटिंगला होतो. त्यांनी मिटिंग लावली. कर्जत तालुक्यात शिलार 2 धरणं होतात, शिलार आणि पोशीर. त्या पोशीरपैकी 500 MLD पाणी नवी मुंबई करता रिझर्व केले जातात. राहिलेलं ते 1,500 MLD पाणी मग कर्जत, खालापूर, खोपोली, बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण या शहरांना दिलं जाईल. पण बाब असे की नवी मुंबईला तुम्ही लोक पाठवले, त्याला तुम्हाला भान राहिलं पाहिजे ना. नवी मुंबईला शब्द दिला तो पुरा केला पाहिजे. म्हणून अन्य शहरांना पाणी देणार असेल तर ते गरजेचं आहे. पण नवी मुंबईच्या जनतेने ते सगळं का सहन करायचं? दादागिरी चालू देणार नाही आम्ही. फक्त प्रश्न असा आहे युतीमध्ये सगळं त्या ठिकाणी अडकलंय म्हणून. एरवी गणेश नाईक विल नॉट टॉलरेट नॉनसेन्स. निसंन नाही करणार. शेवटचे 2 प्रश्न. दादा, गरजेपोटी घरांचा यापूर्वी सुद्धा नियमितीकरणाचं 2दा अधिसूचना झाली, अध्यादेश झाला. अजूनपर्यंत प्रत्यक्षात एकही घर गेल्या अनेक वर्षात नियमितीकरण झालं नाही गरजेपोटी बांधकामाचं प्रकल्पग्रस्तांचं. निवडणूक आली आहे, पुन्हा तीच चर्चा चालू आहे. तुम्ही काय सांगाल? हा एक प्रश्न होता. त्याला जोडून विमानतळाच्या नामांतरणाचा प्रश्न होता. आज 39% जास्त अनधिकृत बांधकाम. बाब अशी आहे की गरजेपोटी ग्रामस्थ लोकांनी घरं बांधली, गोष्ट खरी आहे. नगरविकास खात्याच्या नियमाचा भंग केलाय, पण गोष्ट खरी आहे. झोपडपट्ट्यांमध्ये सुद्धा
झोपडपट्टी 1 नाही राहिली, आता ग्राउंड +1 2 झाले. LIG मध्ये सिडकोने केलेल्या नोड सेक्टरमध्ये सुद्धा लोकांनी 3-3, 4-4, 5 मजल्याची इमारती बांधल्या. त्या दर 20 वर्षांनी एक पिढी वाढते, 20-25 वर्षांनी. आता हे 70 पासूनचं शहर, 70चे ते 30 वर्ष आणि ही 25 वर्ष, म्हणजे टोटल 55 वर्षामध्ये काही ठिकाणी त्यांच्या घरामध्ये 3 पिढ्या, काही ठिकाणी 2 पिढ्या वाढल्या. गरजेपोटी बांधली त्यांनी, चूक आहे. परंतु शेवटी लोकांना अन्न वस्त्र निवारा देण्याची जबाबदारी राजाची त्या होती. आता हे राज्यकर्त्यांची, ती त्यात योग्य वेळी त्याचं तुम्ही कुठं सोय केली नाही, लोकांनी केलं, आपल्या हातात जे होतं त्याने केलं. आणि म्हणून माझं म्हणणं आहे की ते नियमित करून फ्री होल्ड त्या, आता आमच्या 12.5% म्हणजे आमच्या उतारावर, आमच्या जमिनीवर आमच्या बापदाद्याचं नाव होतं मालक म्हणून. आता हे सिडकोवाले आम्हाला लीज म्हणजे भाडे करून मागतात. आणि मी, माझा विरोध आहे त्या गोष्टीला. आणि मी देवेंद्र फडणवीसांना मी बोललोय की हे नाही चालणार. हे नुसतं इथंच नाही, ज्या ज्या ठिकाणी कुठे MIDC असेल, सिडको असेल, त्या लोकांना तुम्ही ज्याला परतावा जमिनीचा द्याल त्याला त्या जागा त्यांच्या मालकीच्या करा, लीजच्या नाही करून. म्हणजे कधी होणार आहे? तुम्ही सरकारमध्ये आहेत, होईल, मी सांगतो ना. तुम्ही सर याच्यापूर्वी सुद्धा अनेकदा आरोप केले सिडकोवर. नेमके हे अधिकारी कोण आहेत? तुम्ही त्यांची नावं का नाही जाहीर करत? अरे बोललो ना मी, कोण आहेत अधिकारी? आता 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 मी ज्याला बोलायचं त्याला बोललेलं आहे, ऐकलं का? आता काही लोकांना स्वप्न पडले चीफ सेक्रेटरी होण्याचे, काय त्याच्यातल्या काही लोकांना चीफ सेक्रेटरी होण्याची स्वप्न पडली होती. पण देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय नेतृत्वाने बरोबर त्यांना त्यांची जागा दाखवली. सर, एक प्रश्न असा आहे की अनधिकृत म्हणजे त्यांचा एअरपोर्ट तर आहे ना नावाचं. हे बघा, अदानी एअरपोर्ट असं लिहिलं जातं. नाही अडाणी नाही, तुम्हाला पाठी दाखवतो सर. नाही कोणीतरी हे बघा, जरा एक सिडकोची पाठी सुद्धा नाही सर. 2 मिनिटं ऐकून घ्या ना. बाब असे की या प्रभागामध्ये विविध लोक उभे राहिलेत, अशा क्लिप आहेत की 2 मतं त्याला द्या, 2 मतं आम्हाला द्या. आता अशा हे सगळे नॅरेटिव्ह तयार करायला फार काय गोष्टी लागत नाहीत. आले फ्लॅक्सचा जमाना आहे, म्हणजे अर्ध्या तासामध्ये कुठलाही बोर्ड तयार होतो. बाब असे की माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी या एअरपोर्टचं ज्याला सुरुवात करताना ज्याला उद्घाटन केलं त्याला त्यांनी दिवा पाटलाच्या नावाचा उल्लेख केलेला आहे. आणि केंद्रीय नेतृत्वाने माननीय देवेंद्र फडणवीसजींना सांगितलं की योग्य वेळी ते, कारण देशामध्ये 7-8 विमानतळाचं नामकरण करण्याचं बाकी आहे. ज्या वेळेला त्याचं होईल त्याला होईलच. आणि एका टर्मिनल पुरतं दिबांचं नाव नाही पूर्ण एअरपोर्टला दिवा पाटलाचं नाव असणार. टर्मिनल काय नाही. ओके, नाही होणार. मी ते कशाला जर तर बघा, ज्या वेळेला आपल्याला खात्री आहे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या बोलण्याचा रोख देवेंद्र फडणवीस म्हणजे खाजगीत सुद्धा मी बोललोय, आणि ज्याला सिस्टम त्याला देवेंद्र फडणवीसांची बॉडी लँग्वेज आहे ती बॉडी लँग्वेज जे निश्चितपणे दिवा पाटलांचं नाव होणार आहे अशाच प्रकारची. सर, एक आता तुम्ही मगाशीच अनधिकृत बांधकामांचा मुद्दा उपस्थित केला. मागील काही महिन्यांपूर्वी वसई विरार शहरामध्ये एक इमारत दुर्घटना घडली होती. त्यावेळेस तुम्ही आला होतात आणि त्यावेळेस तुम्ही एक वक्तव्य केलं होतं की 30 ते 35 वर्षातील हा सगळा प्रकार आहे आणि जे दोषी अधिकारी आढळून येतील त्यांच्यावर आम्ही कारवाई करू. आणि दुसरा त्यातला महत्त्वाचा मुद्दा होता तो म्हणजे पुनर्विकास साधला जाईल, त्याबाबत सुद्धा हे सांगितलं होतं. परंतु अजूनही अनधिकृत बांधकामं काही थांबलेली नाही आहेत. त्याउलट वनविभागाच्या काही जागा असतील किंवा अशा ठिकाणी सुद्धा ही अनधिकृत बांधकामं होत आहेत. आणि या अनधिकृत बांधकामं केवळ फक्त राहण्यापुरता नसून त्या अवैध व्यवसायासाठी सुद्धा वापरली जातात, जसं की अंमली पदार्थांचा मध्यंतरी कारखाना सापडला किंवा काय. तर याकडे पालकमंत्री म्हणून तुम्ही कसं बघता? आपल्याकडे जी माहिती आहे ती फार जुनी माहिती आहे. आता तिकडेचे जे महापालिका आयुक्त सूर्यवंशी आहेत त्यांनी धडाका सुरू केलेला आहे अनधिकृत बांधकाम तोडण्याचा. आता ज्या गोरगरिबांनी त्या इमारतीमध्ये आपल्या खोल्या घेतल्याने त्या तुटल्या, त्यांचा साकल्यानं विचार करण्यासाठी मी राज्य शासनाला भाग पाडेन. शेवटी त्या लोकांचा विचारांचा काय दोष आहे? आता राताराला वन खात्याचं तुमच्याकडे खबर असेल तर खबर द्या.
वन खात्याची 1 इंच जागा सुद्धा कोणाला खाऊ देणार नाही. अप टू वॉट गणेश नाईक इज देयर. 1 इंच, काय बोललो मी, 1 इंच सुद्धा खाऊ देणार नाही. तुम्ही फक्त पुराव्यासहित मला ते सिद्ध करा की बाई ही वन खात्याची जागा आहे. विथिन 24 आवर्स त्याच्यावर कारवाई केली जाईल. सर, मुंबई, मीरा भाईंदर आणि वसई विरार हे प्रमुख शहराला एक प्रश्न भेडसावतो तो दहिसर पत्कर नाक्याचा. मध्ये शिवसेनेच्या मंत्र्यांनी ते स्थलांतराचा एक विषय घेतलेला आणि कालच त्यांनी असं वक्तव्य केलं की मी स्थलांतरित करू शकलो नाही कारण की भाजपच्या एका स्थानिक नगरसेवकाने वरिष्ठांना चुकीची माहिती दिली आणि त्याला लागून आम्ही जी वर्सोवायला जागा ठरवलेली तिने, आणि त्यांचा संबंधित थेट आरोप पण आपल्यावर झालेले की वनमंत्र्यांचा विरोध होता किंवा तिकडे स्थानिक भाजप आमदारांनी सांगितलं की आम्ही कोणत्याही परिस्थितीत तिकडे स्थलांतरित होऊ देणार नाही. एकंदरीत दहिसर पत्कर नाक्याला घेऊन भाजपची भूमिका आणि तुमची भूमिका काय आहे? हे बघा, तुम्ही दहिसर चेक नाका आपण बघितलंय का? दहिसर चेक नाक्याच्या बाजूला टोल नाका होता. जर का तो टोल नाका इन्क्लूड करून जर त्या ठिकाणी जर गाड्या मुंबईमध्ये जाण्याकरता जर टोल नाका केला असता तर त्या ठिकाणी हा जो प्रश्न उपस्थित झाला होता, तो टोल नाका कोणाच्या तरी घशात घातला. दहिसर टोल नाका. हा, दहिसरचा मुंबईचा टोल नाका तो कोणाच्या तरी घशात घातला तर त्यावेळेला तुम्हाला आठवण पडलं हा टोल नाका जे जकात नाका हा याचा वापर टोल नाक्यासाठी होऊ शकतो. आता तुम्ही जर बघितलं तर त्या ठिकाणी दोन्ही बाजूला इकडे काश्मीराच्या बाजूला तर दोन्ही बाजूला फॉरेस्ट आहे. फॉरेस्टमध्ये नॅशनल पार्क आहे. नॅशनल पार्कमध्ये 2 फुटाची जागा घेण्याकरता कमीत कमी 5-10 वर्ष लागतात त्याचं सगळं सर्वेक्षण करता आणि त्याच्यामध्ये तिथे ढळा नाही म्हणजे स्लोप आहे. त्या ठिकाणी कुठे तर कोणी म्हणते वसई विरारच्या लोकांना म्हटलं होतं की पालघर जिल्ह्यामध्ये टोल नाका, म्हणजे पालघर जिल्ह्यात टोल नाकाला मग ठाण्यातली ट्रॅफिक मी टोल नाका विनाच जाणार आतमध्ये ना. तर मी प्रताप सरनाईकांशी सुद्धा माझं बोलणं झालं की प्रताप हे व्यवहारी नाही. टोल नाका तिथेच राहील, कुठे आहे तिथेच. देर इज नो प्रोव्हिजन, तिथे जागाच नाहीये. तो तिथला आमदार विरोध करतो, तो का आमदाराचा विरोध हा काय म्हणजे प्रताप सरनाईक बोलतात म्हणून विरोध नाहीये, माझा सुद्धा प्रताप सरनाईक सांगतात म्हणून विरोध नाही. लॉजिकल मी प्रताप सरनाईकाला बोललो की आता नागपूरच्या अधिवेशनात आम्ही भेटलो होतो, म्हटलं आपण हे सगळ्या निवडणुका झाल्यानंतर एकदा बसू आपण आणि जर वन खात्याची जागा जर पाहिजे असेल तर त्या ठिकाणी प्रस्ताव पाठवू आपण. परंतु त्या ठिकाणी ते होता 2-4 वर्षाचा कालखंड जाईल आणि जी जागा जकात नाक्याची होती ती घालवली. तर मी सांगतो पालघर जिल्ह्यामध्ये टोल नाका होऊ शकत नाही आणि वर्षाचा जो स्लोप आहे तिथे स्लोप, तिथे गाड्या कशा उभ्या राहतील? दादा, एकच मुद्दा. काल अविनाश जाधव म्हणाले की गुजरात आणि मुंबईच्या मधलं शहर म्हणजे मीरा भाईंदर आहे, वसई विरार आहे आणि ते म्हणाले की आप्पा ठाकूरांची गरज आहे, म्हणजे हितेंद्र ठाकूरांची गरज आहे. जर हितेंद्र ठाकूर नसतील तर गुजरात मुंबई घेऊन टाकेल. तर हितेंद्र ठाकूर हवेतच असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांचं म्हणणं त्यांच्या दृष्टिकोनातून योग्य असू शकेल. ऐकला का? शेवटी तिथे कोण असावं तिथली जनता ठरवेल. ते तुम्ही आम्ही कोणी मी बोललो का नाही अमुक पाहिजे असं थोडंच होणार आहे. जनतेला जे योग्य असेल ते जनताच ठरवेल. खूप प्रश्न आहेत आपल्याकडे पण खूप वेळ कमी आहे. त्यांनी आपल्याला प्रचारातून वेळ दिला म्हणून मी थोडा सगळ्यांना संयम बाळगायला सुद्धा एक शेवटचा प्रश्न मी आपल्याला विचारतो आणि इथे समारोपाकडे आपण जाऊ. तो म्हणजे शिंदे सेनेने इथे एक नवीन टॅगलाईन आणली, नवी मुंबई नवं सरकार अशी एक टॅगलाईनने सध्या ते जाहिरात करतायत. नवी मुंबईत नवं सरकार यावं यासाठी ते लोकांना आवाहन करतायत. त्यांनी एक गाणं पण नुकतंच प्रदर्शित केलं. या नवी मुंबई नवं सरकारला आपलं उत्तर काय? नाही, नवस म्हणजे गाणं करा, नवा वक करा, गणगौलन करा, पोवाडे घराचा, पण नवी मुंबईची जनता हे जे जुनं आहे तेच सोनं मानून त्या ठिकाणी पुढे नेणार आहे. थँक्यू व्हेरी मच. एकच मिनिट. लोकसंवादमध्ये नाईक साहेबांनी आपल्याशी वेगवेगळ्या मुद्द्यांवर संवाद साधला आणि सर्वात महत्त्वाचा आम्हाला उद्यासाठी बातमी दिली, नवी मुंबई नवं सरकार नको, नवी मुंबईकर जे जुनं आहे त्यालाच सोनं मानतील. निलेश पानवेने सांगतो साहेबांचा सत्कार करा. धन्यवाद. थँक्यू.